वरदान की संकट, जीवनातील धोके उघड. कृत्रिम बुद्धिमत्ता AI ही केवळ तंत्रज्ञानाचा एक शाखा नाही, तर ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, शैक्षणिक ॲप्स, खेळ, हेल्थ टेक, ऑफिसेस, अगदी क्रिएटिव्ह फील्ड्समध्येही AI वापरले जात आहे. पण याच तंत्रज्ञानामुळे आजची पिढी विचार करण्याची क्षमता गमवत आहे का, किंवा ती जास्त स्मार्ट बनत आहे? तुम्हाला काय वाटतंय? व्हिडिओमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या गोष्टीवर आज मी तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण सुरुवात करूया. त्यामुळे होणाऱ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय त्याचे बॅड इम्पॅक्ट आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत आहेत. सगळ्यात मोठा नुकसान म्हणजे आळशी आणि डिपेंडेंटपणे होतो. AI वर अवलंबून राहिल्यामुळे कामात स्वावलंबीपणा कमी होतो. प्रत्येक गोष्टीसाठी AI वापरणं ही सवय लवकर लागून जाते. सगळ्यात मोठा धोका म्हणजे नोकऱ्या कमी होत आहेत. अनेक क्षेत्रात AI मुळे ऑटोमेशन वाढलं आहे, त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होत आहे. डाटा बेसिसवर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या नोकऱ्या धोक्यात येत आहेत. तुम्ही जर विद्यार्थी, नोकरी शोधणारे किंवा स्वतःचं करिअर तयार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चॅनलवरती ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे, या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज मी असाच एक भन्नाट विषय घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे AI. तर AI हे सर्वांनाच माहिती असेल, याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करतो. गुगल असेल, चॅटबॉट असेल, GPT चॅट असेल, हे सर्वांनाच माहिती आहेत, परिचित आहेत. तर याचेच आज मी तुम्हाला काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बॅड इम्पॅक्ट आहेत, या कसा काम करत आहे, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर चला आज आपण सर्वात प्रथम सुरू करूया की हे AI काय आहे. तर AI विषयी तुम्ही सगळे जाणून असाल. तर सगळं काही तयार किंवा संगणक असल्यामुळे लोक स्वतः विचार करत नाही, होमवर्क घेऊन किंवा मग AI वापरून मला काही डिटेल इन्फॉर्मेशन होते, कमी खर्चात काम करत आहे. यामुळे खूप मोठे नुकसान होते. तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. डेटा एंट्री, टेलिकॉलर, कस्टमर सपोर्ट, बेसिक अकाउंटिंग, मॅन्युअल रिपेअरिंग, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आता बंद होत आहेत आणि यामुळे तरुण पिढीला खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसत आहे. दिवसेंदिवस देशामध्ये बेरोजगार तरुण पिढी वाढत आहे. AI मुळे रोजगार बंदी होत आहे, बेरोजगार मुलं वाढत आहेत आणि या सर्वात मोठा नुकसान म्हणजे हजारो नोकऱ्या नाहीशा होत आहेत. AI मुळे डेटा गोपनीयतेचा भंग होऊ शकतो, कारण AI हे एक अचूक विश्लेषण करता आहे. त्यामुळे माणसावर पाळत ठेवणे, मागोवा ठेवणे हे AI मुळे माणसांचं जीवन धोक्यामध्ये येऊ शकतं. डेटा गोपनीयतेचा भंग. AI चे अचूक विश्लेषण व ट्रॅकिंग क्षमतेमुळे वैयक्तिक माहिती गुप्त राहणे कठीण होते. फेस रेकग्निशन, लोकेशन ट्रॅकिंग इत्यादीद्वारे व्यक्तीचा मागोवा केला जातो. यामुळे व्यक्तीचं आयुष्य अजूनच धोक्यामध्ये येतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही पर्सनल मॅटर चालू असतात ते समाजामध्ये सोशल मीडियावरती दाखवले जातात. यामुळे सुद्धा एक AIचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा नुकसान म्हणू शकतो आपण, नुकसान होतं यामुळे. सर्वात मोठा धोका म्हणजे AI मुळे सायबर सुरक्षिततेचा धोका असू शकतो. AIचा वापर करून सायबर सुरक्षेचा धोका केला जातो. AIचा वापर करून हॅकिंग, फिशिंग, फेक न्यूज तयार करणे शक्य होते आणि AI मुळे डीप फेक तंत्रज्ञानामुळे चुकीची माहिती देखील प्रसारित होऊ शकते. एकटेपणा आणि मानसिक आरोग्यावर देखील प्रभाव होऊ शकतो AI मुळे. त्यानंतर आपण बघूया की AI मुळे सर्वात मोठं नुकसान म्हणजे खोट्या माहितीचा प्रसार आणि प्रचार. आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो, आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओज येत असतात की खोटी इन्फॉर्मेशन दिली जाते, नकली व्हिडिओज बनवले जातात ज्यामध्ये कोणी कुणाला मारत आहे, धक्का देत आहे किंवा ऍक्सिडेंट झालेले असे आपण बरेचसे व्हिडिओ पाहतो. तर हे सगळे AI द्वारे बनवलेले असतात, नकली व्हिडिओ असतात. परंतु सोशल मीडियाचा जेव्हा आपण वापर करत असतो तेव्हा आपण हे व्हिडिओज पाहत असतो, मोबाईलमध्ये दिसत असतात, कम्प्युटरवर, लॅपटॉप, सगळ्याच ठिकाणी असे व्हिडिओ अवेलेबल असतात. तेव्हा काय होतं, आपण फसले जातो असे व्हिडिओ पाहिल्यानंतर. आपल्याला वाटतं खरंच काही ऍक्सिडेंट झालेला आहे, कुणासोबत काही चुकीचं झालेलं आहे. तर हे सगळे व्हिडिओज AIच्या द्वारे बनवलेले असतात. त्यामुळे अशा व्हिडिओ पासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे आणि स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. AI मुळे खोट्या माहितीचा प्रसार आणि प्रचार केला जातो. बनावटी व्हिडिओज, लेख, फेक न्यूज सहजपणे खऱ्यासारखी वाटू शकतात. AI मुळे व्यक्तीचे खोटे फेस व्हिडिओजला लावले जातात आणि असं दाखवलं जातं की हा व्हिडिओ खराच त्या व्यक्तीचा आहे. यामुळे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, त्याचा मानसिक धोका होऊ शकतो. ह्या AI व्हिडिओ पासून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे.
लोकांचा स्वतःवर विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा आणि शिकण्याचा नैसर्गिक गुण कमी होतो. लहान वयातील मुलांमध्ये सर्जनशीलतेचा अभाव देखील कमी होऊ शकतो. व्यक्तीमध्ये जे जन्मजात गुण कौशल्य असतात ते AI मुळे, सोशल मीडियामुळे राहत नाहीत किंवा तो त्याचा उपयोग करत नाही. म्हणजेच जुनं जाईल, नवीन येईल, पण स्किल असलेल्यांनाच संधी मिळणार आहे. तरुण पिढीसाठी ही वेळ एक संधीची आहे. AIचा वापर करून तरुण उद्योजक बनू शकतात, फ्रीलान्सिंग करू शकतात, नवे स्टार्टअप सुरू करू शकतात, पण त्यासाठी स्किल बॉन्डिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. कोडिंग, क्रिएटिंग, थ्रेडिंग, सॉल्विंग, सतत नवीन गोष्टी शिकण्याची माणसामध्ये तयारी असणं खूप गरजेचं आहे. आणि जो आता AIच्या जगामध्ये प्रगती करेल तोच स्वतःचे आयुष्य पुढे नेईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका छान धमाल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, राधे राधे.